नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणार आहोत डोंगराला, म्हणजेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथे वसलेल्या शक्तीच्या जागृत स्थानाला भेट द्यायला. नवसाला पावणारी आणि पतितांची देवी म्हणून प्रसिद्ध असणारी यल्लामा देवी. बेळगावपासून सौंदती हे गाव 70 किलोमीटर अंतरावर आहे आणि सौंदतीपासून सौंदती मंदिर, यल्लामा देवीचं मंदिर आहे ते 5 किलोमीटर आहे. आम्ही बस स्टँड जवळच असणाऱ्या म्हणजे अगदी ऑपोजिट साईडलाच असणाऱ्या सुजाता रेसिडेन्सीमध्ये रूम बुक केलेला. मी तुम्हाला रूमची एक क्विक टूर देते आणि आम्हाला इथं राहायचं होतं. संध्याकाळचा जो एक्सपिरियन्स आहे, त्यानंतर सकाळच्या मंदिराचा जो एक्सपिरियन्स आहे, तो दोन्ही अनुभवायचा होता. त्यामुळे आम्ही इथं रूम बुक केलेली. आम्ही अगदी लास्ट मोमेंटला इथं बुकिंग केल्यामुळं आम्हाला छोटी रूम मिळाली. तरी पण ती म्हणजे तशी स्पेसियस होती आणि त्यांनी एक्स्ट्रा बेडची पण सुविधा केली इथे. गरम पाणी होतं सकाळचं आणि इथलं जेवणही खूप चांगलं होतं. तर आम्हाला फ्रेशन अप होऊन लगेच मंदिराकडे निघायचं होतं, कारण मंदिराचं टायमिंग, संध्याकाळचं जे टायमिंग आहे ते 6 ते 9चं असतं आणि सकाळचं जे टायमिंग असतं ते 6 AM to 3 PM असतं. देवीच्या दर्शनाला जाण्या अगोदर सुरुवातीला जोगुळभावी या मंदिराकडे जायचं असतं. इथं आहे पवित्र पाण्याचं कुंड आणि भवी म्हणजे विहीर आणि जोगुळभवी म्हणजे पवित्र पाण्याची विहीर. अशी श्रद्धा आहे की या विहिरीतलं पाणी त्वचारोग आणि इतर आजारावर गुणकारी आहे. अनेक भाविक इथं पवित्र स्नान करतात किंवा आमच्यासारखे फक्त डोक्यावरून पाणी घेऊन देवीचे दर्शनाला जातात. आणि इथं असणारी देवी भक्तांचे नवसाला पावते असं मानलं जातं. इथं या पवित्र कुंडामध्ये आंघोळ करून लिंब नेसण्याची पण पद्धत आहे. असं म्हणतात की लिंब नेसल्यामुळं संकट दूर होतात आणि भक्तांची इच्छा पूर्ण होते. आणि इथंच अगदी लागूनच रेणुका सागर रिझर्वायर आहे. संध्याकाळच्या वेळी खूपच सुंदर दिसत आहे आणि पाणी पण भरपूर आहे या रिझर्वायरला. इथं 2 रांगा होत्या. एक स्पेशल दर्शनासाठी 50 रुपये पर पर्सनची रांग होती आणि एक नॉर्मल दर्शन होतं, जे लांबूनच घ्यायचं होतं. तसं आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो देवीच्या दर्शनाला डोंगरावरती. जर तुम्ही इथं डोंगरावर राहणार असाल तर तुमच्याकडून 100 रुपये चार्जेस घेतले जात होते आणि आम्ही परत जाणार होतो, त्यामुळं आमच्याकडून फक्त पार्किंगचे चार्जेस घेतले, व्हेकल पार्किंगचे. आम्ही खूप वर्षांनी देवीच्या दर्शनाला आलो आहोत आणि त्यावेळची जी व्यवस्था आणि आताची जी व्यवस्था आहे याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आता खूप सोयीसुविधा झालेल्या आहेत भक्तांसाठी आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं भक्तांची खूपच कमी गर्दी आहे. अजून 6 वाजायचं आहे, मंदिर अजून ओपन झालेलं नाही आहे. तोपर्यंत बाहेरच्या आवारात आपण थोडं शॉपिंग करूया. मला देवीसाठी खण, नारळ वगैरे घ्यायचं आहे. तर हे यल्लामा मातेचं मंदिर, रेणुका देवीचं मंदिर सिंध्याचल डोंगर रांगाच्या एका टेकडीवर आहे आणि पतितांची देवी म्हणून इथं देवीची पूजा केली जाते आणि देवीच्या नावावरूनच या डोंगराला यल्लामागुडा असं नाव पडलेलं आहे. पूर्वी असं म्हणतात की इथं केवड्याचं बन होतं पूर्ण आणि हे मंदिर 1514 मध्ये बांधण्यात आलं जातं, बांधलेलं आहे असं मानलं जातं. आणि मंदिरावर चालुक्य आणि राष्ट्रकूट काळातील वास्तुशैलीचा प्रभाव दिसून येतो. दगडी बांधकाम, कोरीव स्तंभ आणि पारंपरिक रचनेचं हे मंदिर आहे. हे आहे मुख्य मंदिर आणि मुख्य मंदिर परिसर आणि दर्शनाची रांगेची सोय पण व्यवस्थित आहे. तसेच भक्त निवासाची सोय पण सुविधा पण आता सध्या इथे चालू केलेली आहे. म्हणजे एक इमारत आहे भक्तांच्या निवासासाठी आणि आता आपण रांगेत लागलो आहे आणि तेवढ्यात खूप सारे भक्तगण पण आलेले आहेत. चला आपण दर्शन घेऊ अगोदर. इथं एक निम्मन्ना नावाची विशेष प्रथा आहे. म्हणजे काही भक्तगण तोंडामध्ये कडुलिंबाची पाने धरून किंवा एका विशिष्ट वेशभूषेमध्ये देवीला प्रदक्षिणा घालतात. माघ आणि मार्गशीर्ष महिन्यात इथं मोठी यात्रा भरते आणि यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. त्या काळात हा संपूर्ण डोंगर परिसर भक्तिमय वातावरणात भरून जातो. देवदासी प्रथा पण याच मंदिराशी निगडीत आहे. त्याच्यावर आता कायद्याने बंदी आहे.
चांगलंच मंदिर हे झालं. बाहेरचं आहे. खूप छान आणि निवांत दर्शन झालं देवीचं. दर्शनाची जी रांग होती ती जनरल रांगेमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये आणि 100 रुपयाची रांग एक होती ज्याच्यामध्ये तुम्हाला देवीचं जवळून दर्शन दिलं जातं. आणि अगदी म्हणजे जी 500 रुपये पर पर्सनची जी रांग होती त्याच्यामध्ये देवीच्या गाभाऱ्याजवळून तुम्हाला देवीचं दर्शन घेता येतं. तर आम्ही 100 रुपयेचे पर पर्सन जे चार्जेस होते तर ते देऊन आम्ही देवीचं थोडं जवळून दर्शन घेतलं आणि थोडा वेळ देवीच्या जवळ आपली प्रार्थना केली आणि मंदिराच्या बाहेर आलो. तर मंदिरावरती कुंकू आणि फुलांचं जे मिश्रण असतं ते उधळतात इथं. आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मंदिराच्या शिखराला श्रीफळ आणि साडी बांधण्याची एक आगळी वेगळी पद्धत इथं आहे. देवीला तेल, भंडारा, खोबरं, कापूर वाहण्याची पद्धत पण इथं आहे. आम्ही एकदा जनरल रांगेतून आणि एकदा 100 रुपयाच्या रांगेतून VIP दर्शनच्या रांगेतून दर्शन घेतलं देवीचं. कारण आम्हाला माहिती नव्हतं की इथं अशा पण म्हणजे रांगा आहेत, सेपरेट रांगा. तर आता आम्ही परत स्पेशल दर्शनासाठी निघालो आहे आतमध्ये. आहे. या मंदिराच्या पाठीमागची पौराणिक कथा अशी आहे. यल्लामा देवीला रेणुका माताही म्हणून ओळखलं जातं आणि त्या ऋषी जमदग्नी यांच्या पत्नी आणि भगवान परशुराम यांच्या माता होत्या. आणि कथेनुसार रेणुका माता अतिशय पतिव्रता आणि तेजस्वी होत्या. काही घटनामुळे त्यांना कठोर परीक्षा द्यावी लागली. पुढे त्या देवी स्वरूपात प्रकट झाल्या आणि भक्तांच्या रक्षणासाठी इथेच स्थिरावल्या. त्यामुळे त्यांना जगदंबा असेही संबोधले जाते. आजही हजारो स्त्रिया आणि कुटुंब सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी देवीकडे नवस बोलतात. देवीच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या भगवान परशुरामाच्या मंदिराकडे आता आपण जाणार आहोत. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. ते ऋषी जमदग्नी आणि रेणुका माता यांचे पुत्र होते. पौराणिक कथेनुसार वडिलांच्या आज्ञेवरून परशुरामांनी आपल्या मातेचा शिरच्छेद केला, परंतु त्यानंतर पश्चातापामुळे आणि तपश्चर्येमुळे देवी पुन्हा जिवंत झाली. ही कथा भक्ती, आज्ञाधारकता आणि मातृभक्तीचे प्रतीक मानले जाते. सौंदतीतील परशुराम मंदिर हे या कथेची आठवण करून देणारे पवित्र स्थान आहे. भक्तगण परशुरामाला शौर्य आणि धैर्य आणि संकटमुक्तीसाठी प्रार्थना करतात. भगवान परशुरामाचं हे मंदिर दगडी असून गर्भगृहात परशुरामाची मूर्ती धनुष किंवा फरसा म्हणजे परशु हातात घेतलेल्या रूपात आहे. आता जाऊया इथं असणाऱ्या अविरत अशा पाण्याच्या स्तोत्राकडे. हे पाणी कधीही म्हणजे उन्हाळ्यातही आटत नाही आणि इथं एक छोटंसं कुंड आहे आणि पाणी इतकं थंड असतं इथलं. भक्तांची अशी श्रद्धा आहे की इथलं पाणी पिल्यानंतर किंवा डोक्यावरून घेतल्यानंतर पापापासून मुक्ती मिळते आणि प्रायश्चित्त होतं अशी श्रद्धा आहे. आणि हे एक आध्यात्मिक शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं. ग्रीन बँगल्स. आता आपण जमदग्नी ऋषींच्या मंदिराकडे जाणार आहोत आणि खूपच छान वेळ गेला इथं. देवीचं खूप छान निवांत दर्शन झालं आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन आता आम्ही जमदग्नी मंदिराकडे जाऊन परत मग हॉटेलवरती जाणार आहोत. हे आहे जमदग्नी ऋषींचं मंदिर. आता रात्रीचे बरोबर 8 वाजलेले आहे आणि हा देवीचा डोंगर बघा किती शांत निवांत वाटत आहे. याच डोंगरावरती यात्रेच्या वेळी
लोकांची, भाविकांची लाखोने गर्दी होते आणि आज आम्हाला एवढं छान निवांत दर्शन झालं इथं. दर्शन घेऊन आम्ही हॉटेलकडे परतलो तर इथलं जेवण टेरेसवरती त्यांचं रेस्टॉरंट होतं आणि खूप छान जेवण होतं इथलं. खरं मला थोडी ॲसिडिटी झालेली आणि आम्ही रिलॅक्स करून नेक्स्ट डेला हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट अवेलेबल नव्हता. आम्ही ब्रेकफास्ट बाहेरच्या हॉटेलमध्ये केला आणि त्यानंतर आम्ही इथला जो फोर्ट आहे सौंदती फोर्ट 18व्या सेंचुरीमधला आहे. म्हणजे छोट्याशा हिलवरती हा सौंदती फोर्ट आहे. याचं टायमिंग मॉर्निंग 6 AM टू 6 PM पर्यंत आहे आणि आम्हाला तेवढा वेळ नव्हता एक्सप्लोअर करायला, त्यामुळं आम्ही रिटर्न इथून निघालो. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हा फोर्ट एक्सप्लोअर करू शकता. 1-1.5 तासात हा फोर्ट एक्सप्लोअर करून होतो. तर आम्हाला निघायचं होतं त्यामुळं आम्ही हा स्किप केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला सौंदती देवीच्या दर्शनाला घेऊन गेला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम. टिल देन बाय बाय, टेक केअर. असं पॉईंट एक तिकडं होतं त्या साईडने, आपण ज्या साईडने आलो ना, भारी होतं बघायला. येताना एंट्री मारताना